लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। महाराष्ट्राच्या इतिहासामधला एक महत्त्वाचा कायदा राज्य सरकारने आणावा, यासाठी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मी बोलण्यापूर्वी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, या मतदारसंघाचे कार्यसम्राट, कर्तबगार आमदार, मताच्या राजकारणाचा विचार न करता हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी जे उघड भूमिका घेत आहेत, ते सन्माननीय आमदार माननीय संग्राम भैया जगताप साहेब, व्यासपीठावरती उपस्थित माननीय दाळेताई, पत्रकार मित्र आणि पोलीस मित्रांनो, आज ज्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून आपण एकत्रित झालोय, ती माझी बहीण ऋतुजा ही नुसती 7 महिन्याची गर्भवती नव्हती, ती एक गर्भवती भगिनी नव्हती, तर हिंदू धर्मावरती निस्सीम प्रेम करणारी, हिंदू धर्मांच्या परंपरांचं तंतोतंत पालन करणारी आणि हिंदू म्हणून ताटमानेनं जगलेली आणि हिंदू धर्मासाठीच स्वतःचा प्राण दिलेली एक धर्मरक्षक भगिनी होती। आणि तिला न्याय मिळावा, तिला ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार केले त्या सर्वांना कायद्याच्या माध्यमातून कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आपण सगळेजण एकत्रित आलोय। सांगली जिल्ह्यातली ही घटना आहे। एका वेल एज्युकेटेड फॅमिलीतली ही मुलगी आहे, जिचे वडील डॉक्टर आहेत, जिची आई गृहिणी आहे, परंतु हिंदू धर्माच्या परंपरेचं पालन करणारी आहे। ज्या आईनं ऋतुजावरती खूप चांगले संस्कार केलेले आहेत। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं, जेव्हा आपण बाहेर पडू शकत नव्हतो, त्या काळामध्ये हे जे ऑनलाईन पद्धतीनं वधूवर सूचक मंडळ चालवतात, अशा मंडळाकडून ऋतुजासाठी एक स्थळ आलं। तेव्हा बाहेर जाणं येणं नव्हतं, त्यांना त्यांच्या घरी जाऊन पाहणी करता आली नाही आणि त्यांचा विवाह झाला। विवाह करून ही उच्च विद्याविभूषित MPSCची एक्झाम दिलेली ही मुलगी, दिसायला अत्यंत सुंदर मुलगी, नांदायला त्या सासरच्या घराकडे गेली आणि जेव्हा तिथं गेल्याच्या नंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली। तिथं गेल्याच्या नंतर संकष्टीच्या दिवशी तिनं उपवास धरला, तर सासू बोलली की उपवास धरायचा नाही, त्यांनी घरामध्ये मटण आणलं। एका दिवशी उपवास धरला, घरात चिकन आणायचं। कोणतेही आपले सण असले, वटपौर्णिमेचा सण आहे, तर तू वडाला फेऱ्या मारायच्या नाहीत। कारण काय, तर आम्ही धर्मांतरण केलेलं आहे, आम्ही येशूला मानतो। आपल्या घरामध्ये आता देव नाहीत, देवाऱ्यामध्ये ते देव सगळे आम्ही कृष्णा नदीत विसर्जित केलेले आहेत, असं तिच्या सासूनं, सासऱ्यानं आणि नवऱ्यानं सांगितलं। आता या मुलीचा नाईलाज झाला, तिनं आई वडिलांना पण लगेच सांगितलं नाही, पण 4-6 महिन्याच्या गेल्यानंतर आई वडिलांच्या लक्षात आलं। घरी गेल्याच्या नंतर त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांच्या चालीरीती रूढी बदललेत, त्यांच्या देवपूजेच्या पद्धती बदललेत आणि मग आपल्या एवढ्या सोन्यासारख्या मुलीचं मात्र झालं। आपण समाजामध्ये पै पावण्यामध्ये काय सांगायचं म्हणून ते बोलले नाहीत। 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 2021 ला लग्न झालं होतं। आता 2025 सालामध्ये
ही मुलगी गर्भवती होती, 7 महिन्याचं बाळ तिच्या पोटामध्ये होतं आणि मग आपल्याकडं गर्भसंस्कार केले जातात, ज्याला आपण डोहाळे जेवण म्हणतो. हा डोहाळे जेवण करायचा कार्यक्रम, त्याची तयारी ऋतुजाची आई करत होती, ऋतुजाची वहिनी करत होती, ऋतुजाच्या माहेरकडची सगळी लोक करत होती आणि ऋतुजा स्वप्न बघत होती, आता बाळ जन्माला येणार आहे, त्याच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत. आणि इतक्या आनंदाच्या क्षणामध्ये तिच्या नवऱ्यानं, सासऱ्यानं, तिच्या सासूनं आणि तो जो पास्टर होता त्यांनी तिच्यावरती डोहाळे जेवण हे हिंदू संस्कृतीनं करायचं नाही, तर गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं करायचे, चर्चमध्ये जाऊन करायचे, बायबलचं वाचन करायचं, अशा पद्धतीचा दबाव आणायला सुरुवात केली. ऋतुजा ते मानायला तयार नाही. ऋतुजा म्हणते तुम्ही धर्म बदललाय, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, पण माझ्यावरती तुम्ही जबरदस्ती करू नका, मी धर्म बदलणार नाही आणि मी ख्रिश्चन पद्धतीनं धर्म संस्कार करणार नाही. परंतु वाद इतका विकोपाला गेला, ऋतुजानं धर्म बदलायची जेव्हा वेळ आली तेव्हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल टाकून, जसे महाराजांनी मी धर्म बदलणार नाही हे औरंग्याला सांगितलं, मी मृत्यूला सामोरं जाईन, त्याच पद्धतीनं ऋतुजा ही मृत्यूला सामोरं गेली, तिनं धर्म बदलला नाही. म्हणजे आपल्या सर्वांच्या समोर ऋतुजा एक आदर्श घालून गेली आहे की मरेन पण मी माझा धर्म सोडणार नाही. आज समाजात काय सुरू आहे? मी आता अहिल्यानगरला आल्याच्या नंतर मी काही प्रमुख लोकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धर्मांतरण हे अहिल्या जिल्ह्यामध्ये होत आहे. अरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र आहे. हिंदू धर्माचं धर्मांतरण झालं नाही पाहिजे म्हणून स्वतःचा प्राण देणारा महाराजाचा पोरगा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला काय कमी होतं? धर्म बदलला असता तर त्यांना आणखी ऐशो आरामामध्ये जगता आलं असतं, परंतु त्यांना राज्यापेक्षा धर्म महत्वाचा वाटला आणि स्वतःची त्यांनी आहुती दिली. त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहतो. अरे त्या जिल्ह्यामध्ये आपण राहतोय की ज्या जिल्ह्यातल्या कन्येनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्याची भगवी पताका खांद्यावरती घेतली, हिंदू धर्माचं रक्षण केलं. हिंदू धर्म जेव्हा अडचणीत होता तेव्हा संरक्षणाचा पदर धरला. त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जिल्ह्यामध्ये आपण राहतोय, त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय. एका बाजूला ऋतुजा जीव सोडते पण धर्म बदलत नाही आणि दुसऱ्या बाजूला कुठंतरी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, कुणीतरी पाद्री येतोय आणि तो प्रार्थना करतोय की तुम्हाला येशू बरा करेन. कोणतर पाद्री तुमच्या गावामध्ये येतोय, तुम्हाला घर बांधायला जागा देतो, तुम्ही धर्मांतरण करा. घर बांधताना 4 पोती सिमेंट देतो, 4 पत्रे देतो, तुम्ही धर्मांतरण करा. 1 पोतभर गव्हाचं धान्य देतो, तुम्ही धर्मांतरण करा. असल्या किरकोळ कारणासाठी लोक जर धर्मांतरण करत असतील तर त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की तुम्ही आता जे धर्मांतरण करताय आणि हिंदू धर्मामध्ये लोकांच्या मध्ये जाऊन ही फसवणूक करताय, हे धर्मांतरण नाही. अरे त्याला मी फसवणूक म्हणतो. 420 हा प्रकार आहे. तुम्ही घरामध्ये येताय मदत करतो म्हणून, तुम्ही घरामध्ये येताय तुमच्यावरती उपचार करतो म्हणून, आणि परत घरात आल्याच्या नंतर ताटाखालचं मांजर बनून धर्मांतरणाचा त्यांचा प्रयत्न करताय. हे धर्मांतरण नाही, हे शुद्ध हिंदूंची फसवणूक आहे. तुमच्यावरती 420 गुन्हे दाखल करायला पाहिजेत. आज अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या तरुण मित्रांना मला सांगायचं आहे की ह्यांना गावागावात येणं बंद करून टाकलं पाहिजे. आपण घोषणा देऊन टाकली पाहिजे, जर गावामध्ये धर्मांतरण करण्याच्या हेतूनं जर कुठला पाद्री, जर कुठला जिहादी
गावामध्ये दिसला तर त्याला दांड्यानं झोडपून काढला पाहिजे, त्याला ठोकून काढला पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे या गावामध्ये बंदी आहे, गावामध्ये बोर्ड लावून टाकला पाहिजे. हिंदू धर्माच्या विरोधामध्ये षडयंत्र करणारे, हिंदू धर्माच्या विरोधामध्ये कटकारस्थान करणाऱ्या लोकांना गावामध्ये बंदी आहे. जर कोणी त्या गावामध्ये आला तर त्याला त्याच पद्धतीनं तुम्ही उत्तर देण्याची आवश्यकता आहे. हे फोटो आहेत चर्चचे, अहिल्यानगर जिल्ह्यातले, राहुरी तालुक्यातले. आमच्या तरुण मित्रांनी माननीय कलेक्टर ऑफिसला अर्ज केला की बेकायदेशीर प्रार्थना स्थळं ही नेस्त नाबूद केली पाहिजेत, पाडून टाकली पाहिजेत. माननीय तहसीलदार राहुरीनी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही जे सर्वे नंबर दिलेत त्या सर्वे नंबर मध्ये आम्हाला चर्च दिसले नाहीत. म्हणजे अर्जामध्ये जे सर्वे नंबर दिले होते ते सुद्धा काही सरकारी बाबूंनी ते सर्वे नंबर बदललेत. माननीय तहसीलदार राहुरींना माझं आव्हान आहे, या फोटोमध्ये जे चर्च आहेत ते संपूर्ण बेकायदेशीर 13 चर्च त्या तालुक्यामध्ये आहेत आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत माहिती आल्याप्रमाणे 28 चर्च हे बेकायदेशीर आहेत. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय साहेबांना माझी विनंती आहे की ताबडतोब कोणतीही ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची परवानगी न घेता सरकारी जागेमध्ये किंवा खाजगी जागेमध्ये जे चर्च असतील किंवा मदरसे असतील हे बेकायदेशीर बांधलेले आहेत, तत्काळ त्याची शहानिशा करून त्याच्यावरती बुलडोजर फिरवण्यात यावेत, अशी मागणी आमची आजची आहे. गावामध्ये जे धर्मांतरित लोक आहेत, येशूला मानतायत, परंतु इकडं सरकारी नोकरी करताना जातीचा दाखला देत आहेत. मी एससी आहे, मी एसटी आहे, मी ओबीसी आहे आणि मी भटक्या विमुक्तातला आहे. बोलताना काय बोलतोय तो की मी ख्रिश्चन आहे. तर संग्राम भैयांना मी परवाही बोललो होतो आणि आज हिंदू धर्मासाठी, रक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या तरुण तडफदार सगळ्या पोरांना माझी विनंती आहे की ज्यांनी धर्मांतरण केलंय, जे हिंदू आहेत, त्यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. 21 पानाची ही ऑर्डर आहे आणि दुसरी ऑर्डर आहे, अनेक ऑर्डर आहेत, त्यातल्या 2 ऑर्डरही आणलेल्या आहेत. इन द हायकोर्ट ऑफ आंध्र प्रदेश 2 हायकोर्टाची एक, सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर आहे. ही ऑर्डर काय म्हणते, जर तुम्ही हिंदू धर्मातील असाल आणि तुम्ही सरकारची नोकरी घेतली असेल तर तुम्हाला नोकरीमध्ये ठेवता येणार नाही, तुम्हाला नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल. बडतर्फ म्हणजे कायमचं काढून टाकलं, सस्पेंड नव्हे, बडतर्फ करण्यात येईल. तर माझी तुम्हाला विनंती आहे, जेवढे जेवढे या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हिंदू आहेत आणि ते धर्मांतरित झालेले आहेत, मग ते मुसलमान झाले असतील किंवा ख्रिश्चन झाले असतील, तर त्यांची माहिती काढा. त्यांना ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर त्या माहितीच्या सोबत जोडा. एखादा तहसीलदार कार्यालयातला क्लार्क झाला असेल, या महानगरपालिकेचा एखादा तिथला शिपाई असेल किंवा क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 मधला कुणी अधिकारी असेल आणि त्याचे पुरावे काय द्यायचे आहेत, त्याच्या घरामध्ये जर हे ख्रिश्चन धर्मीयाचे फोटो असतील, येशूचा फोटो आहे किंवा अन्य काही त्यांचे स्लोगन आहेत, त्यांच्या देवाऱ्यामध्ये देव नाहीत, हा पुरावा चालतो. ते वारंवार चर्चमध्ये जात आहेत, चर्चमधला फोटो आहे तो चालतोय. त्याच्या लग्नाची पद्धत काय आहे, लग्न कुठल्या पद्धतीनं झालं त्याचा फोटो पुरावा म्हणून चालतो. तो मेल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार काय केलेत, अंत्यसंस्कार ते दफन करतात, त्याचा फोटो चालतो. फेसबुकला त्यानं जर पोस्ट टाकली असेल त्याच्या अकाउंटवरून चेक करा, सगळ्यात फेसबुकवरची पोस्ट त्याची असेल
ती चालते, व्हॉट्सअपवरचा स्टेटस असेल ते चालतंय. ही सगळी माहिती गोळा करायची, त्यांची यादी तयार करायची. महानगरपालिकेमध्ये बरेच असतील, 5-50 जण 100 निघतील, जिल्हा परिषद मध्ये तेवढेच निघतील, तहसील कार्यालयामध्ये तेवढेच निघतील. यांची फक्त यादी काढा. जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर, आयुक्त महानगरपालिका अहिल्यानगर, प्रत्येक तहसीलदार, प्रत्येक बीडीओ सगळ्याकडे तुम्ही देऊन टाका. तुम्हाला मी 100% विश्वासानं सांगतो, हे घर वापसी केल्याशिवाय राहणार नाहीत, नाहीतर हे अन्नाला भाग होतील. आम्ही एखाद्या गोष्टीत हात घातला तर आम्ही त्याचा शेवट करतो. आणि आता आम्ही या विषयामध्ये संग्राम भैया आहेत, मी आहे, तिकडे नितेश राणे साहेब आहेत. आम्ही पूर्ण वेळ ठरवलाय. आता यांना ठोकम ठोकी करायची, यांना सुट्टी द्यायची नाही. बरं, आपण कायद्याप्रमाणे बोलतोय का काय बोलतोय? मी सांगतोय ते काय आहे. त्यांना आपण नुसतं म्हणलं नाही धर्म बदलू नका, अमुक ते लय टाईट होते. बाटके खूप कडवे असतात. तुम्हाला गावात माहित आहे, जुनी लोक म्हणतात जरा डुप्लिकेट मध्ये आलेलं असलं तर हे लय बाटका आहे, हे लय कडू आहे. सहज जुनी लोक म्हणतात. हे धर्मांतरण केलेले ते एवढे असे कडवे वागतात का नाही. हे तुम्ही फक्त यादी द्या, 4 दिवस फक्त वेळ द्या या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी. हे कुणाच्या घरी धर्मांतरण करा म्हणून परत जाणार नाहीत. कारण येशू वाचवू शकत नाही ना, कसा वाचवणार? सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, हायकोर्ट आंध्र प्रदेशची ऑर्डर आहे. जर तुम्ही काशी केली धर्म बदलायची तर तुम्हाला सुट्टी नाही, हे सुप्रीम कोर्ट म्हणताय. हे जे तिथं सरकारी कार्यालयात बसलेत ना, लाख लाख पगार घेतायत सरकारचा, देशामध्ये आमच्या राहता आणि तुम्ही देशाच्या विरोधातली षडयंत्र करता, हे इथून पुढच्या काळात चालणार नाही. ह्याच्या आम्ही तुम्हाला यादी पण काढली आहे. हे कसं करायचं हे सगळं मी देतो तुम्हाला. प्रत्येक हिंदू धर्म रक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त ह्या 2 ऑर्डरी द्या आणि त्यांच्याकडे कलेक्टर साहेबांच्याकडे नेऊन द्या. फक्त बघा सगळे कामाला लागतायत. उद्याच्या उद्या ते तुमचं स्टेटस पण ठेवत नाहीत. सांगलीत बंद केलं स्टेटस ठेवायचं. सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलला ही लोक आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावा. धर्मांतरण केलेली जास्त लोक, गरीब लोक गेली तिथं तुम्हाला पूजा अर्चा करतो. गरीब गेला तुम्हाला एक जेवणाचा डबा देतो, त्याचा ऍड्रेस घ्यायचा, त्याच्या घरी जायचं. आपली माणसं एखाद्यानं उपकार केला तर त्याची जाणीव ठेवतात. अरे मला दवाखान्यात गेलो त्यांनी मला डबा दिला होता, दवाखान्यात गेलो त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली होती, दवाखान्यात गेलो होतो आणि मग त्यांनी आम्हाला गोळ्या औषधं दिली होती. मग ते आता म्हणतात तसं करूया. म्हणजे ते सांगतात की आता येशूने हे तुम्हाला बरं केलं. बरं ठीक आहे, मला आता त्यांना चॅलेंज करायचं आहे, तुमची नोकरी आता येशू वाचवतोय का हेच मला आता बघायचं आहे. तुमची यादी दिल्याच्या नंतर तिथं लढला पाहिजे ना. आमच्या धनगर समाजात जाऊन ते सांगतात येशू मेंढपाळाचा पुत्र आहे. त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगरांना मला सांगायचं आहे, एखादा हा पादरी तुमच्या घराकडे आला, पहिला त्यानं बुटानं त्याच्या टाळूची सगळी केस काढून टाका. हे जर धर्म बदलण्यासाठी आला आणि त्याला सांगा की येशू तुमचा मेंढपाळ होता तर तुम्ही हिंदू धनगर पहिले व्हा. हे तुम्ही त्या सगळ्या लोकांना खडसावून सांगा. इथून पुढच्या काळामध्ये हे अजिबात चालणार नाही. दुसरा विषय महत्वाचा, हे लोक संविधान मानत नाहीत. त्यांना भारत माता की जय म्हणलं का बोलू वाटत नाहीत, मुके होतात. वंदे मातरम म्हणलं मुके होतात. त्यांना राष्ट्रगीत चालत नाही. अरे मग चालतंय काय तुम्हाला? भारतामध्ये राहायचं, खायचं, प्यायचं, मजा मारायची हे सगळं चालतंय. पण भारत आता विकसित व्हायला लागलाय, यांचा बाप मेला, यांना नको वाटतंय. यांना कुणाचं पडलंय? तिकडचे जे 57 मुसलमानांचे देश आहेत त्यांचा पुळका यांना जास्त. गाझात काय झालं, इराणमध्ये काय झालं, इराणमध्ये काय झालं, पाकिस्तानात काय तुझी सख्खी मावशी आहे काय, बांगलादेशमध्ये तुझा काय चुलता आहे काय, कोण आहे, तिथं काय झालं का ह्यांना खूप बरं वाटतं. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतातला सर्वात विद्वान माणूस, आणि बाबासाहेब काय म्हणतायत, 1945ला त्यांनी एक पुस्तक लिहिलं. म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला आपला 1947ला. बाबासाहेब पुस्तक लिहितायत 1945ला. पुस्तकाचं नाव आहे पाकिस्तान और भारत का विभाजन. म्हणजे बाबासाहेबांना 2 वर्ष आधी माहित होतं हे वेगळं पाकिस्तान मागणार आहेत
आणि त्यांनी 1945ला पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये 287 पानावरती त्यांनी लिहिलंय मुस्लिमांच्या बाबत. अरे आता आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता राजकारणासाठी बोलते. आम्ही आता एखाद्या पार्टीचं काम करतोय. भारत पूर्व काळामध्ये आणि भारताचं संविधान ज्याने लिहिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब लिहितायत. ते म्हणतायत की मुसलमान भारतातला हा दारुल हर्ब आहे. दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब. दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचं घर आणि दारुल हर्ब म्हणजे युद्ध का घर, युद्धाचं घर. या भारतातला मुसलमान हे भारताला युद्धाचं घर मानतोय असं गोपीचंद पडळकर म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणतायत की हे युद्धाचं घर मानतायत. हे जेव्हा जिहादी कार्यक्रम करायचं ह्यांनी ठरवलं तर हे नुसतं समर्थन देत नाहीत, तर बाहेरचा देशाला त्याच्या पाठीमागं जी काही ताकद उभा करायची आहे ती सगळी ताकद त्यांच्या पाठीमागं उभा करतात. कारण गैर मुसलमानांच्या बाबतीमध्ये यांच्या मनामध्ये अजिबात प्रेम नाही आहे, अजिबात आस्था नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जे बाबासाहेब या सगळ्या विषयावरती लिहितायत ते 2च वाक्य मी तुम्हाला सांगितले त्या पुस्तकामधले. दुसरा महत्वाचा विषय माझ्या वाचनामध्ये असं आलं, मुसलमानांचं पवित्र ठिकाण आहे मक्का आणि मदिना. तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे मक्का आणि मदिनामध्ये गैर मुसलमानांना एंट्री नाही. तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे मक्का आणि मदिनामध्ये गैर मुसलमानांना एंट्री नाही आहे. फेटकन सिटीमध्ये गैर इसाईंना एंट्री नाही आहे. अरे मग काशीला तर सगळेच येत आहेत, आम्ही कधी काय म्हणतच नाही. म्हणजे आम्ही किती उदार आहोत. काशीच्या आमच्या मंदिराच्या बाजूला तुम्ही मिनार उभा केली आहे, तिथं जोर जोरात तुम्ही ओरडताय तरी पण आम्ही काही बोलत नाही. म्हणजे आणि तरी तुम्ही म्हणायचो की हिंदू असा करतोय, हिंदू तसा करतोय, हिंदू आक्रमक झालाय, हिंदू आमच्यावरती अन्याय करतोय, हिंदूंच्यामुळे दंगली होत आहेत, कोण कोण म्हणताय हे भगवा आतंकवाद आहे. अरे मग ठीक आहे, आम्ही भारतामध्ये आम्ही काहीतरी करतोय असं थोडा वेळ समजून चाला. मग आता तिकडं इराकमध्ये युद्ध सुरू आहे, तिथं काय अग्निहोत्री, मल्होत्रा, पुरोहित, देशपांडे, कुलकर्णी, पडळकर, जगताप, कदम आहेत का? तिथं कोण आहे का? तिथं कोण हिंदू आहे का? तिथं काय युद्ध सुरू आहे? गाझामध्ये काय युद्ध सुरू आहे? पाकिस्तानमध्ये आतल्या आत का तुमच्या तिथं गोळीबार सुरू आहे, बंबारी सुरू आहे? पश्चिम बंगालमध्ये काय युद्ध सुरू आहे? अफगाणिस्तानमध्ये का आतल्या आत तुमच्या बॉम्बस्फोट होत आहेत? तालिबानमध्ये कुणी भांडणं केली, तिथं कोण अन्याय अत्याचार करताय, महिलांची मुंडकी उडवताय? हिंदू तिथं तर नाही. अरे सर्वात जास्त सुरक्षित मुसलमान या भारतामध्ये आहे, तरी सुद्धा तुम्ही भारताशी बेईमान करताय. पण त्यांना मला सांगायचं आहे, ज्या देशामध्ये राहताय, जिथलं खाताय त्यांच्याशी प्रामाणिक राहावा. नसेल तर डायरेक्ट पाकिस्तानची जायची तिकीट काढा. तुमची तिकीट काढायची परिस्थिती नसेल आम्ही तिकीट काढून देतो. वाघा बॉर्डरवरनं तिकडं पलीकडे पार्सल जावा, तिकडं मग बघा काय होतंय ते. तिथं आता ते अन्नाला महाग आहेत, तुम्हाला मस्त त्यांचा पुळका येतोय, पण ती परिस्थिती आता तिथली नाही आहे. आणि तुम्ही विचार सगळ्या या गोष्टीचा करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला गप्प बसून चालणार नाही. या जगामध्ये 57 देश मुसलमानांचे आहेत, ज्यांची लोकसंख्या 190 कोटी आहे. आणि या भारतामध्ये एकट्या 100 कोटी हिंदू राहतात. तुम्ही आणि आम्ही सगळे विचार करून हिंदूंना संपवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. ते आजचे प्रयत्न नाहीत, ते पार बाबरापासून, हुमायून बाबरापासून, लोधीपासून, अकबरापासून, हे जे तुगलक आले तुगलकापासून, हे सगळे तिथून औरंग्या, निजाम, आदिलशाह, अफजुल्ला इथपर्यंत यांचे प्रयत्न सगळ्यांचे झाले. शाहिस्तेखान आला, शिवाजी महाराजांनी बोट तोडून पळवून लावला. तिथून आतापर्यंत हे अफजल गुरु, संसदेवरती हल्ला करणारा तो मुंबईचा याकूब मेमन पर्यंत, अफजल कसाब पर्यंत, ही आता टीम इथपर्यंत आलेली आहे. आणि आता ही वृत्ती गावागावात वाढायला लागली. गावागावात लव जिहादच्या घटना होत आहेत. मी आता तुमच्याशी बोलत असताना एखादी घटना घडली असेल की लव जिहाद मध्ये एखाद्या मुलीला घेऊन पसार झाले असतील, लव जिहाद मध्ये मुलगी घेऊन गेले, यांचे अख्खे ग्रुप चेक करा, सगळे अभिनंदन, सगळे अभिनंदन, सगळे अभिनंदन. हे कसं काय घडतंय रे? लव जिहाद जर तुमचं ठरवून होत नाही तर तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती
तुमच्या सगळ्या फेसबुकवरती, तुमच्या सगळ्या ट्विटर ग्रुपवरती तुम्ही त्या मुलीचे लग्न झाल्याचे फोटो कसे काय टाकताय, अभिनंदन कसे काय टाकताय? तुम्हाला गुदगुल्या होते? थोडे दिवस थांबा. या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली एक लव्ह जिहादच्या विरोधामधला कडक कायदा येतोय आणि ती कायदा करण्याची आम्ही मागणी करतोय. आणि तो कायदा आल्याच्या नंतर तुमच्या ढुंगणाची जर साल्टी नाही निघाली तर माझं नाव बदलून ठेवा. तुमच्या ढुंगणाची साल्टी सगळी निघणार. धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये आम्ही मागणी करतोय. सरकारकडे आम्ही आवाहन करतोय. अरे आमची ऋतुजा बहीण गेली, अरे तिला तर जगता आलं असतं ना. ती जर म्हणली असती काय होतंय मी चर्चमध्ये गेले तर, काय होतंय मी धर्मसंस्कार हे गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीने केले तर, ती जगली असती ऐशो आरामामध्ये, तिला काहीच अडचण आली नसती. परंतु तिला वाटलं माझा हिंदू धर्म टिकला पाहिजे, माझ्या हिंदू धर्मावरती पहिल्यापासून आक्रमण होत आहे, मी मेले तर भेटणार पण मी माझा धर्म बदलणार नाही. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे की ज्या ऋतुजानं, ज्या ताकदीनं, अहिल्याच्या कन्येनं स्वतःचा जीव दिला पण धर्म बदलला नाही आणि आम्हा सर्वांना संदेश दिला की धर्म महत्वाचा आहे, तुम्ही सर्वजण धर्माच्या प्रति प्रामाणिक राहावा. त्या माझ्या ऋतुजाचं हे जे तिनं जे स्वतःचा जीव दिलेला आहे, तो तिचा जीव या धर्मासाठी तिनं घालवलेला आहे, हे बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. बरोबर आहे की नाही? तिचं जे बलिदान आहे ते आम्हा सर्वांना दिशादर्शक आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून आम्ही सगळेजण ताकदीनं हे महाराष्ट्रभर शक्ती ऋतुजा या नावाखाली जे आता मोर्चे निघालेले आहेत, या सर्व मोर्चांची मागणी हीच आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारनं धर्मांतरणाच्या विरोधातला एक कडक कायदा आणला पाहिजे. जे लोक धर्मांतरित झालेले आहेत त्या लोकांची परत रीग लागली पाहिजे की आमची चूक झाली, आमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली, आम्ही हिंदू होतो, हिंदू म्हणून राहणार अशी भूमिका प्रत्येक लोकांची असली पाहिजे. आणि त्यामुळं जे कुणी मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करतायत ते पास्टर सगळे मिळून येतात पोलीस स्टेशनला. ते सगळे जिहादी, एखादं लव्ह मॅटर झालं, जिहादचं प्रकरण झालं तर ते सगळे पोलीस स्टेशनला मोठ्या संख्येने येतात. आपण तेवढ्या मोठ्या संख्येने जमत नाही. आपल्याला आपलं काम, आपला धंदा, बायको, पोरं, तिकडं सासऱ्याच्या तिकडं कुणा तर लग्न आहे, जावयाचं काहीतरी आहे, ह्यात आपण गुंतून पडलोय. असं करू नका. आज त्या बहिणीवरती दुसऱ्या वेळ आले, उद्या आपल्यावरती येऊ शकते. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण अत्यंत सतर्क राहूया. माननीय संग्राम भैयांची जी घोषणा आहे, हातात दांडा घेऊन इथून पुढच्या काळामध्ये जो कोणी वाकड्या नजरेनं हिंदू धर्माकडे बघेल त्याला ठोकून काढण्याची भूमिका ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. नाहीतर चुलत्याला मारून तुम्ही आज जाताच की आठवडाभर, चुलत भावाला बांध फोडला म्हणून मारामाऱ्या करताच ना. फिरीची पाळी आहे, 2 दिवस त्यानं जास्त मारलं म्हणून मारामाऱ्या करता, काही कारण नाही. शिरड आमच्या रानात आली मारामारी, कोंबडी आमच्या दारात आली मारामारी, हे बंद करून टाका. असा जिहादी कोणी घुसला ठोकला, अरे सन्मानानं लोक पण तुम्हाला म्हणजे अरे चांगलं काम केलं तू धर्मासाठी. एखादा पादरी गावात आलाय म्हणे मदत करायला, त्यांची नावं, संस्थांची नावं सगळे हिंदू, मानवता धर्म. अरे कुठला हा मानवता धर्म आहे का? म्हणे भाईचारा, हम सब भाई भाई आहे. कुठला भाई भाई, कुठला भाई भाई? हिंदू धर्माकडे इकडे वाकड्या नजरेनं बघता, हिंदू धर्माच्या आमच्या मुलींच्याकडे वाकड्या नजरेनं बघता आणि तुम्ही भाईचाराच्या गोष्टी आम्हाला सांगता. हा भाईचारा तुमच्यासाठी नाही, फक्त तुमची फसवणूक करण्यासाठी भाईचारा आहे. त्यांचा भाईचारा फक्त त्यांच्यातच असतो, तुमच्या आमच्यासाठी तो भाईचारा अजिबात नसतो. जेव्हा त्यांची संख्या कमी असते तेव्हा ते नम्र राहतात, जेव्हा त्यांची संख्या तुमच्या बरोबरीने असतात तेव्हा ते गुरगुरायला लागतात, आणि जेव्हा तुमच्यापेक्षा संख्या जास्त होते तेव्हा तुम्हाला कोलून टाकतात, स्वतः सगळ्याचे सम्राट होतात. हे उदाहरण मालेगावला तुम्ही बघितलंय. लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवाराला 1,95,000 मतं विरोधात पडली, नुसती 5,000 मतं पडली लोकसभेला 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये. आणि 2024च्या नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आणि त्यांचाच माणूस तिथून आमदार झाला. म्हणजे तुम्ही विचार करा, ते जोपर्यंत तुमच्या लेवलला येत नाहीत
तोपर्यंत ते बोलत नाहीत. जेव्हा तुमच्या लेवलपेक्षा 50% 51% होतात तेव्हा ते तुम्हाला सोडत नाहीत. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण सर्व शक्तीनिशी एकत्र येऊया. आता निवडणूक नाही, राजकारण नाही, निवडणुका 29ला आहेत, पण आता आपल्याला धर्मासाठी आणि ऋतुजाचं जे बलिदान गेलंय तिला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण ताकदीने एकत्रित येऊया. एवढंच या निमित्तानं बोलतोय. गर्व से कहो, गर्व से कहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.